सध्या मराठा आंदोलनाची पुन्हा एकदा जबरदस्त चर्चा आहे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगेंची तोफ आता पुन्हा मुंबईतच थेट धडाडणार का असा प्रश्नही विचारला जातोय। त्याला कारण म्हणजे मनोज जरांगेंनी केलेलं एक वक्तव्य। 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पुन्हा आंदोलन करणार आहेत, मात्र मुंबईलाच आंदोलन करण्याचा निर्णय होऊ शकतो असं जरांगे म्हणाले। यापूर्वी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये हजारो मराठा बांधवांसह मनोज जरांगेंनी गेल्या वर्षी आंदोलन केलं होतं। त्यानंतर त्यांच्या काही मागण्याही मान्य झाल्या होत्या। मात्र आता मराठा समाजाला दिलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्यामुळे मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झालेत। सरकारने तात्काळ चूक सुधारावी, अन्यथा शेवटचं आणि निर्णायक आंदोलन करू असा इशारा जरांगेंनी दिलाय। तर मराठा कार्यकर्ते मुंबईला जाण्याचा विचार करतायत, आम्ही मरण्याचीही तयारी दाखवली आहे असं जरांगे म्हणाले। त्यामुळे येत्या 29 ऑगस्टला भगवं वादळ पुन्हा मुंबईत धडकणार का हे पाहावं लागेल। मुंबईलाच आंदोलन करण्याचा निर्णय होऊ शकतो। 100% मराठे मुंबईलाच जायचं म्हणणार आहे। मुंबईतच आंदोलन होऊ शकतं। आता तिकडून पण येणार, सुरत मार्गे हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, बडोदा, गुजरात, मध्य प्रदेश, समुद्रमार्गे गोव्याहून चौकून मराठे येणार आहेत। एखाद्या वेळेस कदाचित मुंबईतच आंदोलन होण्याची शक्यता आहे, कारण मराठ्यात तीच कुजबुजी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।